नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण एक सिरीज स्टार्ट केलेली आहे, ती म्हणजे इंग्लिश ग्रामरमधले प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स। ऑलरेडी 4 लेक्चर आपण त्यावर पाहिलेले आहेत आणि आजचा टॉपिक आहे तो म्हणजे प्रोनाउन। तसेच तुम्ही बाकी सर्व लेक्चरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्ही ते लेक्चर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा। तर चला आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया। तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे तो म्हणजे प्रोनाउन्स। प्रोनाउन्स म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, तर मराठीमध्ये आपण त्यांना म्हणतो सर्वनामे। सर्वनामे केव्हा वापरतात, तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण सर्वनामे म्हणतो, म्हणजेच प्रोनाउन्स म्हणतो। ओके, तर सर्वनामांचे किती प्रकार पडतात हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे। तर क्वेश्चन विचारलं तर लक्षात ठेवा, सर्वनामांचे एकूण 9 प्रकार पडतात। ओके, प्रोनाउन्सचे किती टाइप्स आहेत, तर 9 टाइप्स आहेत। तर ते कोणकोणते टाइप्स आहेत, तर एक आहे पर्सनल प्रोनाउन्स म्हणजेच पुरुषवाचक सर्वनामे मराठीमध्ये। ओके, त्यानंतर सेकंड आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणजेच आत्मवाचक किंवा कर्मवाचक सर्वनामे। खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो, ह्यावर 101% क्वेश्चन येतोच सर्वनाम्यावर। ओके, म्हणजे प्रोनाउन्स। तर फर्स्ट मी सांगितला तो म्हणजेच पर्सनल प्रोनाउन्स, त्याला आपण मराठीमध्ये पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतो। त्यानंतर सेकंड आहे रिफ्लेक्सिव्ह सर्वनामे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, तर आत्मवाचक सर्वनामे। त्यानंतर थर्ड आहे डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स, त्याला आपण मराठीमध्ये दर्शक सर्वनामे म्हणतो। त्यानंतर फोर्थ आहे इनडेफिनाइट प्रोनाउन्स, त्याला आपण अनिश्चित सर्वनामे असे म्हणतो। त्यानंतर आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स, प्रश्नार्थक सर्वनामे। त्यानंतर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह सर्वनामे। ओके, म्हणजेच डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स 6 टाइप आहे आणि त्याला आपण काय म्हणतो, विभाजक सर्वनामे। ओके, त्यानंतर आहे रिलेटिव्ह सर्वनाम, रिलेटिव्ह प्रोनाउन्सला आपण म्हणतो संबंधी सर्वनामे। त्यानंतर 8th आहे एक्सक्लेमेटरी प्रोनाउन्स म्हणजे उद्गारवाचक सर्वनामे आणि 9th आहे इम्फॅटिक प्रोनाउन्स म्हणजेच परिणामकारक सर्वनामे। ओके, तर आता आपण क्वेश्चन्सला स्टार्ट करूया आणि क्वेश्चन्सच्या एक्सप्लेनेशनमध्ये मी तुम्हाला हा पूर्ण प्रोनाउन्स टॉपिक कंप्लीट करूनच देईन। ठीक आहे, तर आपण त्याला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, जर ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगते, ही सिरीज आपली जे आपले PYQ आहेत, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण की हेच क्वेश्चन्स रिपीट होतात, म्हणजे टाईप सेम असतात, फक्त चेंजेस असतील। कधी कधी सेम क्वेश्चनसुद्धा रिपीट होतात। ठीक आहे, तर आपल्याला जे टाईप्स समजून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे तुमचा हा टॉपिक व्यवस्थित क्लिअर होईल। तर फर्स्ट क्वेश्चन इज कम्प्लीट द सेंटेन्स विथ हू, विच, होम और वॉट हे आपल्याला यूज करायचे। कोणते, हू, विच, होम और वॉट। द क्वेश्चन इज डॅश डॅश ऑफ देम ब्रोक द विंडो। तर क्वेश्चन नंबर 1चा आन्सर काय येणार आहे, त्याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 4। ओके, विच, विच ऑफ देम, ठीक आहे, विच ऑफ देम ब्रोक द विंडो। आता मराठीमध्ये हू, हू म्हणजे काय, तर कोण। वॉट, वॉट म्हणजे काय, ठीक आहे, कोणत्या वस्तूविषयी असेल किंवा काय आहे म्हणून आपण विचारत असेल तर वॉट यूज करतो। होम म्हणजे कोणाला, व्यक्तिवाचक। ओके, नंतर विच, विच म्हणजे कोणती, ठीक आहे, ही विंडो ही काय थिंग आहे, एक वस्तू आहे। ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करतो, विच ऑफ देम ब्रोक द विंडो। ओके, ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर असणार आहे। नंतर क्वेश्चन नंबर 2 आहे चूज द अल्टरनेटिव्ह कंटेनिंग द करेक्ट सिक्वेन्स ऑफ वर्ड टू फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स। हा सुद्धा 2018ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे। तर फर्स्ट काय आहे, ए डॅश डॅश वॉज अ बिग ऑडियन्स फॉर द कॉन्सर्ट दॅट नाईट। सेकंड आहे डॅश डॅश इज नो आन्सर। थर्ड आहे डॅश डॅश इज अ कार आउटसाइड। ठीक आहे, तुम्ही ऑप्शननुसार सुद्धा हा सॉल्व करू शकता। तर क्वेश्चन नंबर 2चा आपण आन्सर बघूया। फर्स्ट ऑफ ऑल काय येईल, डॅश डॅश वॉज अ बिग ऑडियन्स फॉर द कॉन्सर्ट दॅट नाईट। देअर वॉज अ बिग ऑडियन्स, बरोबर। इट वॉज येईल का, नाही, इट वॉज नाही येणार, त्याच्यामुळे हा पर्याय गेलेला आहे। तर देअर वॉज अ बिग ऑडियन्स फॉर द कॉन्सर्ट दॅट नाईट म्हणजे त्या रात्री जे काही कॉन्सर्ट होतं त्यासाठी खूप म्हणजे खूप बिग म्हणजे मोठी, जास्त ऑडियन्स होती। ओके, त्यानंतर सेकंड काय येणार आहे, तर डॅश डॅश इज नो आन्सर। इट इज नो आन्सर येणार आहे का मित्रांनो, नाही, तर देअर इज नो आन्सर। ठीक आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय आपला कट झालेला आहे। त्यानंतर थर्ड बघूया, डॅश डॅश इज अ कार आउटसाइड। इट इज अ कार आउटसाइड हा सेंटेन्स म्हणू शकतो का, नाही, तर आपण ती दाखवतोय, दर्शक आहे। ठीक आहे, सॉरी, म्हणजे आपण ही कोणती गोष्ट दाखवत असेल तर दर्शकवाचक सर्वनाम यूज करतो। म्हणजे काय येणार आहे, देअर इज अ कार आउटसाइड। तर ऑप्शन नंबर 2 याचं आन्सर असणार आहे। ओके, त्यानंतर समजून घ्या मित्रांनो, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये हे काय पाठ करण्याचे नाही, तुम्हाला हे फक्त जे काही थोडेफार आपल्याला क्वेश्चन्स येत आहेत
ठीक आहे, त्याचे रूल्स समजून घेतले की तुम्हाला अपने आप ते क्वेश्चनचे आन्सर्स मिळतील आणि मोस्ट ऑफ तुम्हाला आन्सर्स ऑप्शन्समध्येच मिळतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण. फिल इन द ब्लँक बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इज दॅट माय बुक ऑर इज इट डॅश डॅश. ठीक आहे, युअर्स, थर्ड आहे युअर्स आणि फोर्थ आहे युअर्स बुक. ठीक आहे, तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, तर क्वेश्चन नंबर 3चा आन्सर येणार आहे इज दॅट माय बुक ऑर इज इट युअर्स. म्हणजे ही बुक माझी आहे की ही तुमची आहे. ठीक आहे, ही बुक माझी आहे की ही तुमची आहे. तर आता आपण बघूया याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 3. तर मित्रांनो युअर्स हे काय आहे, तर युअर्स आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. ओके, काय आहे तर पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. हे टाईप आहेत. मग अशी मी तुम्हाला जे 9 टाईप सांगितले त्यातला एखादा हा टाईप आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. ओके, युअर्स. आता मी तुम्हाला सांगते ते लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एक असतं पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि एक असतं पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. ठीक आहे, ॲडजेक्टिव्हमध्ये सुद्धा टाईप आहे हा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. सॉरी, आता आपण मगाशी युअर्स बुक जे बघितलं ते काय होतं, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये यूज करतात. का, कारण की पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल ना त्याच्यामध्ये नामासोबत येतं नेहमी. ठीक आहे, आता युअर्स आहे हा, तर युअर्स नाही येणार, त्याच्यापुढे जर बुक कोणतंही नाम आलं तर तो काय होतो, ॲडजेक्टिव्ह होतो. फॉर एक्झाम्पल हर बॅग, राईट, हर स्कूल, युअर्स बुक. ठीक आहे, जे काही प्रोनाऊन आहे ना ते प्रोनाऊनच्या पुढे हमेशा नाव येणारच. ठीक आहे, कधीच एकटं येणार नाही. जर एकटं आलं तर ते असेल फक्त प्रोनाऊन, पॉझेसिव्ह प्रोनाऊन. आणि त्या पॉझेसिव्ह प्रोनाऊनच्या पुढे जर नाऊन आलं तर ते काय असणार आहे, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे, तर लक्षात ठेवा युअर्स बुक येणार नाही. तर इज दॅट माय बुक ऑर इज इट युअर्स हे आपलं आन्सर असणार आहे. ठीक आहे, का असणार आहे, कारण की पॉझेसिव्ह प्रोनाऊन नंतर नाम कधीच येत नाही, ते हमेशा स्वतंत्ररित्याच येते. म्हणजे हर्स म्हणजे तिचे, हरचं काय होतं पॉझेसिव्ह प्रोनाऊनमध्ये हर्स होतो, इटचं होतं इट्स, युअरचं होतं युअर्स. ओके, तर जर आपण एक्झाम्पल घेतलं तर काय येईल, इज दॅट माय बुक नाही, ऑर इज इट युअर्स म्हणजे द बॅग इज युअर्स, द बुक इज युअर्स म्हणजे ही पुस्तक तुझं आहे, यासाठी आपण युअर्स वापरलेलं आहे. ठीक आहे, कळालं. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. आता क्वेश्चन नंबर 4 काय आहे, ही अँड हीज 5 ब्रदर्स लव डॅश डॅश व्हेरी मच. आता विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोनाउन्स इज करेक्टली. तर आपण पहिला ऑप्शन्स बघूया. फिल इन द ब्लँक इन द सेंटेन्स अबव. ईच अदर, वन अनदर, देमसेल्फ और वन ऑदर. ठीक आहे, तर ईच ऑदर जर असेल तर ते कशासाठी यूज करतात, तर ईच अदर हे यूज फॉर 2 पीपल म्हणजे दोघांसाठी यूज करायचं असेल तर ईच अदर यूज करतात. लक्षात ठेवा. वन अनदर दोघांपेक्षा जर अधिक असतील म्हणजे मोर दॅन 2 असतील तर आपण काय यूज करतो, वन अनदर. ईच अदर असेल तर दोघांसाठी, वन अनदर असेल तर दोघांपेक्षा जास्त असतील तर वन अनदर. ओके, तर आपण पुन्हा क्वेश्चन पाहूया. तर क्वेश्चन काय आहे मित्रांनो, ही अँड हीज 5 ब्रदर लव डॅश डॅश व्हेरी मच. हे दोघं जण आहेत का, नाही, ही अँड हीज 5 ब्रदर्स म्हणजे हे 2पेक्षा अधिक आहेत. तर मी तुम्हाला मगाशी सांगितले दोघांपेक्षा अधिक असतील म्हणजे मोर दॅन 2 असेल तर वन अनदर यूज करतात आणि फक्त 2च असतील तर ईच अदर यूज करतात. म्हणजे इकडे आन्सर येणार ही अँड हीज 5 ब्रदर्स लव वन अनदर व्हेरी मच. ओके, ऑप्शन नंबर किती याचा आन्सर येणार आहे, तर ऑप्शन नंबर 3 याचं आन्सर असणार आहे. कळालं असेल मित्रांनो, खूपच छोटी स्टेटमेंट आहे पण यूजफुल आहे. तुम्हाला हे यूजफुल होणार आहे एक्झामसाठी. फक्त लक्षात ठेवा जेव्हा फक्त 2 व्यक्ती असतील तेव्हा यूज फॉर 2, ईच अदर, मोर दॅन 2, वन अनदर. ओके, आता मी जर एक्झाम्पल द्यायचं राहिलं तर द 2 सिस्टर्स आर व्हेरी फाउंड ऑफ ईच अदर बिकॉज ते फक्त दोघांबद्दल आपण बोलतो आहे. 2 सिस्टर्स आहेत ना, 2 सिस्टर्स आर व्हेरी फाउंड ऑफ ईच अदर आणि दीज चिल्ड्रन नेवर क्वारल विथ वन अनदर. ठीक आहे, म्हणजे खूप चिल्ड्रन्स आहेत त्याच्यामुळे आपण वन अनदर यूज करतो. चिल्ड्रन म्हणजे हा अनेक वचन येतं लहान मुलांचं, म्हणजे लहान मुलं एकमेकांसोबत भांडण करतात त्यासाठी काय ला वन अनदर. ओके, क्वेश्चन नंबर 5 इज द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द नाउन पिक्चर इज फॉर्म बाय द सफिक्स. तर सफिक्स म्हणजे काय आणि प्रिफिक्स म्हणजे काय हे 2 मिनिंग तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रिफिक्स पी म्हणजे पूर्वी लागलेला असतो आणि सफिक्स म्हणजे तो मागे लागतो. ओके, म्हणजे आपण मराठीमध्ये प्रत्यय साधित अव्ययघटित जे असतात ना त्यालाच आपण
प्रिफिक्स आणि सफिक्स असे म्हणतो. तर इकडे आपल्याला सफिक्स लावायचं आहे, पिक्चर. ठीक आहे, तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याचा योग्य असा आन्सर काय येणार आहे, तर ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, PICTURESQUE. ओके, पिक्चरस्क. ठीक आहे, तर याचं मिनिंग काय येणार आहे, जसं आकर्षक, नयनरम्य, चित्रातल्यासारखा अगदी सुंदर असा जो असतो त्याला आपण पिक्चरस्क असे म्हणतो. ठीक आहे, तर सफिक्स काय येणार आहे, ESQUE हा सफिक्स लागणार आहे, म्हणजे आकर्षक. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, चूज द सेंटेन्स कंटेनिंग करेक्टली यूज्ड प्रोनाउन्स. तर A, B आणि C 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. द बुक इज हर. देन B आहे, दॅट आयडिया ऑफ युअर इज एक्सलंट. ओके, देन C आहे, द बुक इज माइन. तर आपल्याला करायचं काय, तर फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवा, चूज द सेंटेन्स कंटेनिंग करेक्टली यूज्ड प्रोनाउन्स. ठीक आहे, कोणता प्रोनाउन्स करेक्टली यूज केलेला आहे ते आपल्याला सांगायचं. तर ऑप्शन तिथं तुम्हाला 1, 2, 3, 4, A ऑनली, C ऑनली, A आणि B, B आणि C. तर क्वेश्चन नंबर 6चा आन्सर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, म्हणजे B आणि C हे 2 स्टेटमेंट कसे आहेत तर करेक्ट आहेत. ओके, तर काय, दॅट आयडिया ऑफ युअर्स इज एक्सलंट, राईट आहे. त्यानंतर दिस बुक इज माइन, बरोबर आहे. त्यानंतर दॅट बुक इज हर हे कसं आहे तर इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. का, तर हर हे काय, तर हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, पॉझिटिव्ह प्रोनाऊन नाही आहे, तर हर हे काय आहे तर पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, आणि त्यामुळे ते एकटे कधीच येत नाही. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह हे नेहमी नामासोबतच येते. फॉर एक्झाम्पल जर इकडे हर आहे तर इथे हर बॅग, हर स्कूल असं काही आलं असतं, म्हणजे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या पुढे कधीही काय येतं, नाम येतं. ओके, नामाशिवाय येत नाही, म्हणून हे काय आहे तर हे रॉंग आहे. नंतर सेकंड B आणि C कसं आहे, तर दॅट आयडिया ऑफ युअर्स इज एक्सलंट. नंतर द बुक इज माइन हे काय तर हे पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहेत. ओके, युअर्स, माइन हे सगळे काय तर पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे, आणि पॉझिटिव्ह प्रोनाऊनच्या पुढे कधीही नाम येत नाही, ते हमेशा स्वतंत्ररित्याच येते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल तर प्लस नाऊन, आणि पॉझिटिव्ह प्रोनाऊन असेल तर ते हमेशा एकटंच येतं. ओके, ऑनली पॉझिटिव्ह प्रोनाऊन. कारण की तुम्हाला इथे कन्फ्युजन होऊ शकतं, युअर्स आणि माइन हे जे आहेत ते पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये सुद्धा यूज करतात, पण त्याच्यापुढे हमेशा काय यायला पाहिजे, नाऊनच यायला पाहिजे. क्लिअर. आता आपण क्वेश्चन नंबर 7 पाहूया. द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर डॅश डॅश मदर, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट प्रोनाऊन. हर, इट्स, हीज अँड माय. तुम्ही पण तुमचे आन्सर लक्षात ठेवा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला ते इझी पडेल. ओके, तुम्हाला किती करेक्ट येतात किती रॉंग येतात हे कळेलच. बाकी जिथे एक्सप्लेनेशनची गरज आहे तिकडे मी एक्सप्लेनेशन करणारच आहे. द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. ओके, चाइल्ड आलेला इकडे म्हणून आपण तिथे काय करतो, इट्स यूज करतो, बिकॉज आपल्याला त्याचं लिंग माहिती नाही आहे की ती मुलगी आहे की मुलगा आहे, राईट. त्याच्यामुळे आपल्याला जर जेंडर माहिती नसेल तर त्याच्यापुढे आपण काय लिहायचं आहे, इट्सच लिहायचं आहे. ठीक आहे, इट्स हे प्रोनाऊन लक्षात ठेवायचं, जेंडर ओळखू येत नाही म्हणून. ऑप्शन नंबर 7 क्वेश्चन नंबर 7चा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3, इट्स. हे लक्षात ठेवा, खूप वेळा रिपीट होतो, आणि हा राज्यसेवा मुख्य 2017चा क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पाहूया क्वेश्चन नंबर 8. चूज द करेक्ट प्रोनाऊन, डॅश डॅश डू यू विश टू सी, वू, होम, देन थर्ड आहे हुज, अँड फोर्थ आहे नन ऑफ अबव. ठीक आहे, तर क्वेश्चन 8चा आन्सर काय येणार आहे, पहिला तुम्हाला नीट वाचायला हवं काय लिहिलेलं आहे. डॅश डॅश डू यू विश टू सी, हू डू यू विश टू सी येईल काय, नाही, हे कोणाबद्दल तरी विचारतात म्हणून काय येणार आहे तर हुम किंवा वोम, ऑप्शन नंबर 2. ओके, होम डू यू विश टू सी. ओके, म्हणजे तुम्हाला कोणाला पाहायचं आहे तर होम येणार आहे. हू येईल का, नाही. ठीक आहे, हुज येईल का, हुज म्हणजे कोणाचा कोणाची, येईल का, नाही. हू म्हणजे कोण, आणि होम म्हणजे काय तर कोणाला. ओके, कोण. आता आपण पाहूया पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. चूज द करेक्ट प्रोनाऊन टू फिल इन द ब्लँक्स. A, B आणि C 3 स्टेटमेंट्स आहेत. तर फर्स्ट आहे, एव्हरी स्टुडंट पास डॅश डॅश एक्झामिनेशन, एव्हरीवन हॅड टू शो डॅश डॅश तिकीट, आणि वी हॅव लॉस्ट डॅश डॅश डॉग. ठीक आहे, ह्या टाईपच्या क्वेश्चन्स मित्रांनो रिपीट होतात, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आणि हे हमेशा ऑप्शनने जायचं तुम्हाला. मी मगाशी तुम्हाला ह्याचा आन्सर सांगितलेलं होतं, म्हणजे या टाईपचं क्वेश्चन आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. एव्हरी स्टुडंट पास
डॅश डॅश एक्झामिनेशन. आता इथे हीज येईल की देअर. आता फर्स्टसाठी तुम्हाला इकडे तिन्ही ठिकाणी हीज आहे आणि इकडे देअर आहे. एव्हरी स्टुडंट पास देअर एक्झामिनेशन येईल का, की एव्हरी स्टुडंट पास हीज एक्झामिनेशन येईल. आता एव्हरी ईच वगैरे आलं तर आपण कसं घ्यायचं, तर सिंग्युलर फॉर्मच घ्यायचं आहे. देअर हे सिंग्युलर फॉर्म आहे का, नाही, तर हे ऑप्शन कट. ओके, एव्हरी स्टुडंट आलेला आहे ना, तर आपल्याला इकडे पुढे सिंग्युलर फॉर्म घ्यायचं आहे. ठीक आहे, एव्हरी स्टुडंट पास्ड हीज एक्झामिनेशन, त्याच्यामुळे सेकंड ऑप्शन तर कट झालेलं आहे. त्यानंतर एव्हरी वन हॅड टू शो डॅश डॅश तिकीट. ओके, तर हीच तिकीट मगाशी सांगितलं मी तुम्हाला काय येणार आहे, तर एव्हरी वन एव्हरी आलं आहे तर आपण तिकडे सिंग्युलर फॉर्म घेतो, त्याच्यामुळे इकडे थर्ड ऑप्शनसुद्धा कट, तिकडे देअर आहे. म्हणून एव्हरी वन हॅड टू शो हीज तिकीट. ओके, देन सी काय आहे, वी हॅव लॉस्ट डॅश डॅश डॉग. अवर्स येईल का, तर नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, पॉझिटिव्ह प्रोनाऊनच्या पुढे काही कधी हे अवर्स हे काय तर पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे, राईट, त्याच्या पुढे नाऊन येत नाही. म्हणून इकडे काय येणार आहे, हीज हीज अँड आवर, ऑप्शन नंबर 1. ओके, वी हॅव लॉस्ट आर डॉग. एव्हरी स्टुडंट पास्ड हीज एक्झामिनेशन अँड एव्हरी वन हॅड टू शो हीज तिकीट. क्लिअर, हमेशा ऑप्शनने जा म्हणजे तुम्हाला ते इझी पडेल. नंतर क्वेश्चन नंबर 10 आहे, यूज द करेक्ट प्रोनाउन फॉर द अंडरलाइन नाउन इन द फॉलोइंग सेंटेन्स. लाल बहादूर शास्त्री वेंट टू ताशकंद अँड साइन अ पीस ट्रीटी. ओके, दे इट ही शी. हे बघा, हे तुम्हाला असं फक्त राज्यसेवेचे किंवा कंबाईनचेच क्वेश्चन आहेत असं नाही. सगळ्या एक्झाममध्ये जिथे आपण इंग्लिश ग्रामर विचारलं जातं ते सगळे क्वेश्चन्स इकडे घेतलेले आहेत प्रिव्हियस इयर्सचे. ठीक आहे, म्हणजे तुमची इकडे प्रॉपर प्रॅक्टिस होणार आहे. आणि ह्याच टाईपचे क्वेश्चन्स येतात मित्रांनो, फक्त क्वेश्चन्स थोडे चेंज होऊन येतात पण टाईप सेम असतो. बहादूर शास्त्री ह्याच्या जागी, या नाऊनच्या जागी एक करेक्ट प्रोनाऊन यूज करायचा. ते एकदम इझी क्वेश्चन आहे. याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 3. म्हणजे आपण ही यूज करणार आहोत, ही वेंट टू ताशकंद अँड साइन अ पीस ट्रीटी. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 11, आयडेंटिफाय द टाईप ऑफ प्रोनाऊन अंडरलाईन. आता हा कोणत्या टाईपचा प्रोनाऊन आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ह्याच्यावर खूप क्वेश्चन विचारतात. आय हॅव कम्प्लिटेड इट माय सेल्फ. ओके, तर डिस्ट्रीब्युटिव्ह आहे का, इम्फॅटिक आहे, रिफ्लेक्सिव्ह आहे का रिलेटिव्ह आहे, तर आपल्याला ह्याचा आन्सर पाहायचा आहे. आणि मी मगाशी स्टार्टिंगला तुम्हाला टाईप्स सांगितलेले आहेत म्हणजे कोणकोणते टाईप्स आहेत ते. ओके, तर क्वेश्चन नंबर 11चा आपण बघूया. फर्स्ट, माय सेल्फ हे कोणतं आहे, त्याचा आन्सर आपण पाहिला स्टार्टिंगमध्ये तुम्हाला सांगते, इम्फॅटिक आहे. ओके, आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आणि इम्फॅटिक प्रोनाऊन ह्याच्यामध्ये काय कन्फ्युजन होतं मित्रांनो ते मी सांगते. ओके, आता रिफ्लेक्सिव्ह पाहूया आपण एका साईडला आणि एका साईडला पाहूया आपण इम्फॅटिक. ओके, बऱ्याच वेळेस काय होतं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आणि इम्फॅटिक प्रोनाऊनमध्ये गडबड होते. याबद्दलच आता आपण माहिती पाहणार आहोत. जेव्हा कर्त्याने केलेल्या ज्या कृतीचा परिणाम कर्त्यावरच होतो तेव्हा अशा सर्वनामाला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. ओके, काय सांगितलं मी, जेव्हा एखादा कर्ता असतो ना, तर कर्त्याने केलेली जी कृती असते त्या कृतीचा परिणाम त्या कर्त्यावरच होतो ना, तेव्हा त्या सर्वनामाला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन असे म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर शी किल्ड हर सेल्फ. शी किल्ड हर सेल्फ म्हणजे तिने स्वतःलाच मारलेलं आहे. ओके, म्हणजे कर्त्याच्या क्रियेचा परिणाम त्या व्यक्तीवरच झालेला आहे म्हणून हे काय झालेलं, तर हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन झालेलं आहे. ओके, तुम्हाला एक क्लिअर नसेल दिसत, समजून घ्या मित्रांनो. एक्झाम्पल मी सांगितलेलं काय आहे, शी किल्ड हर सेल्फ म्हणजे काय झालेलं आहे, तर त्या कर्त्याने जी काही कृती केलेली आहे ना ती स्वतःवरच झालेली आहे म्हणून हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. ओके, त्यानंतर सेकंड काय सांगायचं झालं तर इम्फॅटिक प्रोनाऊन. म्हणजे वाक्यात हे जे इम्फॅटिक प्रोनाऊन असतात ना ते फक्त जोर देण्यासाठी येतात, म्हणजे एखादी कृती मिस केली हे सांगण्यासाठी येतात. तर फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं रिफ्लेक्सिव्हमध्ये शी किल्ड हर सेल्फ, कर्त्याने केलेल्या कृतीचा परिणाम त्या व्यक्तीवरच होतो. आणि इम्फॅटिकमध्ये काय होतं, तर जोर देण्यासाठी येतो. म्हणजे मोहन हिमसेल्फ कट द थीफ म्हणजे मोहनने स्वतःच त्या चोराला पकडलेलं आहे. तर हे वाक्यात जोर देण्यासाठी आहे, एखादी कृती मिस केली हे सांगण्यासाठी जेव्हा येतं तेव्हा इम्फॅटिक प्रोनाऊन असे म्हणतात. ओके, आता कसं ओळखायचं, जर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे ना हे वाक्यात असणे कंपल्सरीच असते. हे सहसा क्रियापदानंतरच येते किंवा प्रिपोजिशन नंतर येते. ओके, क्रियापदानंतर येते किंवा प्रिपोजिशनमध्ये येते. फॉर एक्झाम्पल शी किल्ड हर सेल्फ. ओके, किल्ड हे काय होतं, मी मगाशी एक्झाम्पल सांगितलं ना, शी किल्ड हर सेल्फ. किल्ड हे काय होतं, ते हे क्रियापद होते. ठीक आहे, ते हे क्रियापदानंतरच येतं, लक्षात ठेवा, किंवा प्रिपोजिशन नंतर येतं.
आणि इम्फॅटिक प्रोनाऊन सांगायचं झालं तर मित्रांनो लक्षात ठेवा, हे वाक्यातून काढून टाकले तरी चालते, म्हणजेच हे ऑप्शनल म्हणून आपण यूज करतो. ते सहसा कर्त्यानंतर लगेचच येतात, पण कधी कधी ऑब्जेक्ट नंतर येतात. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्मानंतर, कर्त्यानंतर लगेचच येतात. म्हणजे मोहन हिमसेल्फ कट द थीफ, किंवा कधी कधी कशानंतर येतात तर ऑब्जेक्ट नंतरही येतात. ओके, म्हणजे काय तर थोडक्यात कर्त्यानंतर व ऑब्जेक्ट नंतर जर आला तर तो होतो इम्फॅटिक. कर्त्यानंतर आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्मानंतर आला तर इम्फॅटिक होतो. तर वर्ब म्हणजे क्रियापद आणि प्रिपोजिशन नंतर जर आला तर तो काय होतो, रिफ्लेक्सिव्ह होतो. ओके, लक्षात राहील मित्रांनो. तर 11चं मी तुम्हाला आन्सर ऑलरेडी सांगितलेलं आहे, इम्फॅटिक येतं. काय दिलेलं आहे, आय हॅव कम्प्लिटेड इट माय सेल्फ. ओके, आताच मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेले आहेत. हे कशानंतर आले हे तुम्हाला दिसते का, क्रियापदानंतर आलेलं तर नाही. आय हॅव कम्प्लिटेड इट माय सेल्फ हे कशानंतर आलेलं आहे, तर हे ऑब्जेक्ट. ओके, कर्त्यानंतर किंवा ऑब्जेक्टनंतरच येतं. ठीक आहे, म्हणून हे कुठलं येणार आहे, इम्फॅटिक येईल. आणि जर वर्ब क्रियापदानंतर आणि प्रिपोजिशन नंतर आलं तर ते येईल रिफ्लेक्सिव्ह. लक्षात ठेवा फक्त हे जे दोन मी सांगितलेत ते. क्वेश्चन नंबर 12 आहे, मोहन हिमसेल्फ कट द थीफ. ठीक आहे, मोहन, आताच मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं त्याचं. हे बघा मित्रांनो, सेम मी तुम्हाला ते एक्झाम्पल सांगितलेलं आहे, बिकॉज हे रिपीट होतं, त्याच्यामुळे तुम्हाला मी हाच एक्झाम्पल सांगितलेला. ठीक आहे, हा 2016च्या एक्झामला आलेला आहे. मोहन हिमसेल्फ कट द थीफ, जसं मी तुम्हाला मगाशी जे एक्सप्लेनेशन दिलं. मोहन हे काय आहे, तर हा कर्ता आहे, आणि कर्त्यानंतर जर आलं प्रोनाऊन हे, तर ते काय असतं, इम्फॅटिक असतं. कर्ता आणि काय तर ऑब्जेक्ट म्हणजे कर्मानंतर आलं तर ते काय असतं, इम्फॅटिक असतं. म्हणजे ऑप्शन नंबर 2 ह्याचं आन्सर आहे. क्लिअर. क्वेश्चन नंबर 13 काय आहे, रिकग्नाइज द टाईप ऑफ प्रोनाऊन ऑफ द अंडरलाईन वर्ड. सेम क्वेश्चन आलं, सेम टाईपचं क्वेश्चन आलं. हे लक्षातच ठेवा जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, बिकॉज ह्याच्यावर क्वेश्चन्स येतात. हे रूल्स लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 13 आहे, इकडे पण आपल्याला प्रोनाऊन कोणता दिलेला आहे ते ओळखायचं आहे. ठीक आहे, ही सॉ हिमसेल्फ इन द मिरर. सॉ हे काय आहे, हे वर्ब आहे. ठीक आहे, आपण थोड्या वेळापूर्वीच डिस्कस केलेलं आहे. वर्ब आणि प्रिपोजिशन नंतर जर आलं तर ते असतं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 4. क्लिअर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. स्टार्टिंगला जे आपण टाईप्स डिस्कस केलेत ना त्यावरच आहे. दोज, सम, ईच अँड हुज. ठीक आहे, तर दोज हे काय आहे, तर दोज आहे डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. सम हे काय आहे, तर सम आहे इनडेफिनाइट, सांगू शकत नाही आपण, सम म्हणजे काही. ईच काय आहे, तर ईच आपला आन्सर आहे म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. ठीक आहे. त्यानंतर हुज काय, तर इंटरोगेटिव्ह, क्वेश्चन्स विचारतो ना आपण ह्याच्यानी, म्हणून हुज आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. तर आपला आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 3 ईच, हे आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. नंतर क्वेश्चन नंबर 15 काय आहे, चूज द करेक्ट substitute for the following sentence. He thought that he was safe there. He thought that he was safe there. तर आपल्याच्या अगेन्स्ट सबस्टिट्यूट काय आहे ना, ते करेक्ट फॉर्म आपल्याला यूज करायचं आहे, सॉरी चूज करायचं आहे. तर 1, 2, 3 आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 15 बघूया आपण, त्याचा आन्सर टॅग सांगतो तुम्हाला मी. त्याचा आन्सर येणार आहे, ही थॉट हिमसेल्फ टू बी सेफ देअर. ओके, ही थॉट दॅट ही वॉज सेफ देअर. सेम मिनिंग आपल्याला इकडे सेम मिनिंग असणारं सेंटेन्स यूज करायचं आहे. तर ही थॉट हिम टू बी सेफ देअर येईल का, नाही. ही थॉट अबाउट हिमसेल्फ, नो. ही थॉट हिमसेल्फ टू बी सेफ देअर, करेक्ट प्रोनाउन फॉर्म यूज केलेला इकडे, म्हणून ऑप्शन नंबर 3 येणार आहे. ही थॉट हिमसेल्फ टू बी सेफ देअर. ओके. क्वेश्चन नंबर 16 आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स इन द टर्म ऑफ यूज ऑफ प्रोनाउन. करेक्ट स्टेटमेंट यूज करायचे आहेत. तर पहिली स्टेटमेंट आहे, दे themselves admitted their guilt. नाही, हा रॉंग आहे क्वेश्चन्स. नंतर आय विल डू इट अवरसेल्फ, चूक. आय विल डू इट अवरसेल्फ कसं येणार, जर इकडे आय यूज केलं तर इकडे अवर येऊच शकत नाही, माय सेल्फ आलं असतं. ठीक आहे. द टाउन इट सेल्फ इज नॉट व्हेरी लार्ज, हा सुद्धा स्टेटमेंट कसं आहे तर रॉंग. ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर, नन ऑफ दी अबव. तर क्वेश्चन नंबर 17 आहे, आय हॅव डन दिस वर्क माय सेल्फ. I have done this work myself. Identify the type of underlined pronoun in the above sentence. मगाशी जसं सांगितलं सेम तसंच आहे. तर क्वेश्चन नंबर 17चा आन्सर काय येणार आहे, तर ऑप्शन नंबर 3. ओके. इम्फॅटिक.
आय हॅव डन दिस वर्क माय सेल्फ इज एम्फॅटिक स्टेटमेंट. तर क्वेश्चन नंबर 18 आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ प्रोनाउन इन द फॉलोइंग सेंटेन्स. अकबर पनिश्ड हिमसेल्फ. डिमॉन्स्ट्रेटिव्ह वेल, रिलेटिव्ह वेल, रिफ्लेक्सिव्ह वेल की. तर क्वेश्चन 18चा आन्सर लगेच क्लिक झाला असेल. हिमसेल्फ कशानंतर यूज केलेला आहे, पनिश्ड म्हणजे क्रियापदानंतर, तर हा येईल ऑप्शन नंबर 3 म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19 आहे, फाइंड आउट नंबर ऑफ प्रोनाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. किती प्रोनाउन्स यूज केले ते आपल्याला इकडे फाइंड करायचे आहेत. तर काय आहे, आय प्लांटेड दिस कोकोनट ट्रीज 5 years ago. वन हॅज स्टार्टेड येल्डिंग कोकोनट्स, द अदर हॅझंट. ओके. तर क्वेश्चन नंबर 90चा आन्सर काय येणार आहे, इकडे आपण 3 प्रोनाउन यूज केलेले आहेत. किती, 3. ओके. आय प्लांटेड दिस कोकोनट ट्रीज 5 years ago. ठीक आहे. देन वन हॅज स्टार्टेड येल्डिंग कोकोनट्स, द अदर हॅझंट. ठीक आहे. तर 3 कोणकोणते प्रोनाउन आहेत तुम्ही पण फाइंड करण्याचा प्रयत्न करा. तर मी तुम्हाला इकडे सांगते आहे, 1 मिनिट. ओके. आय हे एक प्रोनाउन आहे. त्यानंतर दीज हा सुद्धा प्रोनाउन आपण यूज केलेला आहे. त्यानंतर अदर हा सुद्धा एक प्रोनाउन आपण इकडे यूज केलेला आहे. हे 3 प्रोनाउन आपण इकडे यूज केलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 20 बघूया. प्रोनाउन हा टॉपिक खूपच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि हेच क्वेश्चन तुम्हाला रिपीट होणार आहेत. ठीक आहे. जे टॉपिक्स आहेत आणि त्याचे टाईप्स आहेत ते तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. प्रोनाउनचे किती टाईप्स आहेत आणि त्याचं एक लाईनमध्ये फक्त लक्षात ठेवा. एक्झाम्पल जरी सॉल्व केलं तरी तुमचं हे कवर होऊन जाईल. तर काय दिलं, फिल इन द ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट रिलेटिव्ह प्रोनाउन. कोणता विचारलेलं आहे, रिलेटिव्ह. द मोमेंट डॅश डॅश इज लॉस्ट फॉर एव्हर. तर कोणता रिलेटिव्ह प्रोनाउन इकडे, द मोमेंट विच म्हणजे द मोमेंट विच इज लॉस्ट फॉर एव्हर. ऑप्शन नंबर 4. फू म्हणजे कोण आणि वॉट म्हणजे काय हे तर बसतच नाही, त्याच्यामुळे तुम्ही ऑप्शनने सुद्धा हा सॉल्व करू शकता. लॉजिकल क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 21 आहे, फाइंड आउट द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन ऑफ द अंडरलाइन वर्ड. सेम टाईप आलेलं आहे. ही हिमसेल्फ टोल्ड मी अबाउट यू. त्याचा आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2 इम्फॅटिक आहे. हा इम्फॅटिक प्रोनाउन. ओके. त्यानंतर आलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22 आहे, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. अ फ्रेंड ब्रॉड द कार फॉर डॅश डॅश. क्वेश्चन नंबर 22चा आन्सर सुद्धा मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलेला आहे. अ फ्रेंड ब्रॉड द कार फॉर, माईन येईल काय, हर्स येईल, वी सुद्धा नाही येणार, तर काय येईल, ऑप्शन नंबर 3 अस. अ फ्रेंड ब्रॉड द कार फॉर अस. ओके. तर ऑप्शनने फर्स्ट तुम्ही ट्राय करा जर तुम्हाला रूल्स नसतील माहिती. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 22, तर प्रेपोजिशन नंतर ऑब्जेक्टिव्ह केसच येते हे लक्षात ठेवा. ओके. म्हणून अस हे काय आहे तर बरोबर आहे. लेट मी, फॉर मी, बिसाइड्स हिम हे सगळे काय तर ऑब्जेक्टिव्ह केस आहेत. ओके. पर्सनल प्रोनाऊन जेव्हा प्रेपोजिशन किंवा वर्बचे ऑब्जेक्ट म्हणून कार्य करतात तेव्हा ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये येतात. क्लिअर. काय, जेव्हा पर्सनल प्रोनाऊन असतात ना, ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय तुम्हाला सांगते फर्स्ट. तर पर्सनल प्रोनाऊन जेव्हा प्रेपोजिशन किंवा वर्बचे ऑब्जेक्ट म्हणून कार्य करतात, प्रेपोजिशन किंवा क्रियापदाचे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणून कार्य करतात तेव्हा ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्येच येतात. ओके. आणि ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे कशी येईल तर अस हे काय तर ऑब्जेक्टिव्ह केस येते. अ फ्रेंड ब्रॉड द कार फॉर अस हे काय आहे बरोबर आहे. प्रेपोजिशन नंतर आलेली आहे ही ऑब्जेक्टिव्ह केस हे. तर फॉर हे प्रेपोजिशन आहे आणि प्रेपोजिशन नंतर कोणती केस येते तर ऑब्जेक्टिव्ह केस आणि अस हे काय आहे तर हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे. ओके. तर क्वेश्चन नंबर 23 आहे, चूज द ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. दे वर टॉकिंग अमॉंग. युअर सेल्फ येईल, युअर सेल्फ, आवर सेल्फ की देम सेल्फ. दे म्हणजे त्यांच्याबद्दल विचारतात तर ऑप्शन नंबर 4 येईल, देम सेल्फ्स. क्वेश्चन नंबर 24 आहे, फिल इन द ब्लँक युजिंग द करेक्ट प्रोनाउन. आय टोल्ड माय फादर ऑल डॅश डॅश हॅड बीन सेड इन द क्लास. आय टोल्ड माय फादर ऑल, वॉट, होम येईल का, फू येईल का, फोज येईल नाही, तर ऑल दॅट. ऑलसोबत मोस्टली लक्षात ठेवा, ऑल नंतर दॅटच येतं. आय टोल्ड म्हणजे काही केसेस आहेत ते थोडेफार लक्षात ठेवा. आय टोल्ड माय फादर ऑल दॅट हॅड बीन सेड इन द क्लास. ओके. ऑप्शन नंबर 4.
क्वेश्चन नंबर 25, आय डॅश डॅश विल टेल यू द ट्रूथ. आय हरसेल्फ रॉंग, हिमसेल्फ रॉंग, युअरसेल्फ रॉंग. तर काय येईल? आयच्या पुढे आय मायसेल्फच येईल. ओके. क्वेश्चन नंबर 25चं काय येईल? 4. ही असेल तर हिमसेल्फ, शी असेल तर हरसेल्फ, यू असेल तर युअरसेल्फ, पण इकडे काय आला? आय, म्हणून काय? मायसेल्फ. ऑप्शन नंबर 4. 26 क्वेश्चनचा आन्सर काय बघूया. क्वेश्चन पाहूया फर्स्ट. द मदर वॉज कॅरिंग अ बेबी इन डॅश डॅश आर्म्स. चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द फॉलोविंग इन द टू फिल इन द ब्लँक. हीज, हर, युअर, देअर. हे सुद्धा खूप इझी आहे. ऑब्वियसली द मदर, मदर म्हणजे काय तर शी येणार. शीचं काय येईल? हर. ऑप्शन नंबर 2. ओके. 26चा ऑप्शन नंबर 2 म्हणजे द मदर वॉज कॅरिंग अ बेबी इन हर आर्म्स. तिच्या आर्म्समध्ये तिने बेबीला कॅरी केलं आहे. तर क्वेश्चन नंबर 27 आहे. फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट रिलेटिव्ह प्रोनाउन. गॉड हेल्प्स दोज डॅश डॅश हेल्प देमसेल्फ. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट रिलेटिव्ह प्रोनाउन. कोणता रिलेटिव्ह प्रोनाउन इकडे करेक्टली यूज होतो? दोज. हे काय तर व्यक्तिवाचक आहे, म्हणून इकडे काय येणार? ऑब्वियसली हू. हू काय आहे तर व्यक्तिवाचक आहे, म्हणून गॉड हेल्प्स दोज म्हणजे द गॉड म्हणजेच देव त्यांनाच हेल्प करतो जे स्वतःची हेल्प करतात. ओके. स्वतःच्या हेल्प देमसेल्फ. ओके. गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्फ. ओके. तर ऑप्शन नंबर 1. देन क्वेश्चन नंबर 28. द पॉटर वॉज कॅरिंग अ हेवी बर्डन ऑन डॅश डॅश बॅग. हीज, हर, युअर और देअर. तर क्वेश्चन नंबर 28चा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 1. हीज. का तर द पॉटर हे काय तर पुल्लिंगी नाम आहे, म्हणून आपण इकडे हीज यूज करतो. क्वेश्चन नंबर 29 आहे. फिल इन द ब्लँक विथ द राईट पर्सनल प्रोनाउन. द ॲपल्स आर रोटन डॅश डॅश हॅव टू बी डिस्कार्डेड. तर 29चा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 3. कारण की अनेक वचन आहे, म्हणून दे हॅव टू बी डिस्कार्डेड. द ॲपल्स आर रोटन, दे हॅव टू बी डिस्कार्डेड. आपण इकडे अनेक वचन यूज करणार आहोत. आर आलेला आहे ना इकडे क्रियापद, म्हणून अनेक वचन. देन 30चं काय येणार आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. आय एम रायटिंग अ लेटर टू डॅश डॅश. क्वेश्चन नंबर 30चं काय येणार आहे? ऑब्वियसली ह्याचंसुद्धा आन्सर तुम्हाला आला असेल. अ फ्रेंड ऑफ माइन. आय एम रायटिंग अ लेटर टू अ फ्रेंड ऑफ मी येईल? नो. अ फ्रेंड ऑफ माय सेल्फ हे सुद्धा नाही येणार आहे. अ फ्रेंड ऑफ आवर सेल्फ हे सुद्धा येणार आहे. तर काय येणार आहे? माइन. हा करेक्ट प्रोनाउन आपण इकडे यूज केलेला आहे. अ फ्रेंड ऑफ माइन. आय एम रायटिंग अ लेटर टू अ फ्रेंड ऑफ माइन. क्वेश्चन नंबर 31. माय फ्रेंड कॉल्ड माय मदर अँड डॅश डॅश फॉर लंच. क्वेश्चन नंबर 31चा आन्सर येणार आहे मी, म्हणजेच ऑप्शन नंबर 2. माय फ्रेंड कॉल्ड माय मदर म्हणजे माझ्या आईला आणि मला म्हणजेच मी फॉर लंच. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 32 आहे. चूज द ॲप्रोप्रिएट रिलेटिव्ह प्रोनाउन. ऑल डॅश डॅश आय नॅरेटेड वॉज नॉट अंडरस्टूड बाय हिम. तर क्वेश्चन नंबर 32चं काय येणार आहे तर 1 म्हणजे ऑल दॅट. मगाशीच सांगितलं ऑलच्या पुढे मोस्टलीच दॅटच येतं. ऑल दॅट आय नॅरेटेड वॉज नॉट अंडरस्टूड बाय हिम. नंतर क्वेश्चन नंबर 33. वेन द मीटिंग बिगन एव्हरीबडी टूक डॅश डॅश. इकडे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? एक मिनिट. ही सीट, देअर सीट्स, देअर सीट और वन सीट. तर 33चं येणार आहे 1 म्हणजे हीच सीट. वेन द मीटिंग बिगन एव्हरीबडी, प्रत्येक म्हणजे एव्हरीबडी नंतर काय येणार आहे? हीज. ओके. हीच सीट येईल. एक वचन. देअर्स किंवा वन्स किंवा देअर नाही येणार आहे. मग अशी सांगितलं एव्हरीबडी एनीबडी आलं तर आपण इकडे एक वचन यूज करतो, म्हणून हीच सीट. त्यानंतर 34 आहे. फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट प्रोनाउन. आय विश आय न्यू द मॅन डॅश डॅश रूट द स्टोरी. द मॅन ह्याच्याबद्दल आपण सांगतोय, त्यामुळे 34चं काय येणार आहे? हू. मग अशी सांगितलं व्यक्तिवाचक आहे ना इकडे. द मॅन हा व्यक्तिवाचक आहे, म्हणून इकडे हू येईल. आय विश आय न्यू द मॅन हू रूट द स्टोरी, ज्याने ही स्टोरी लिहिलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 35 आहे. चूज द करेक्ट रिलेटिव्ह प्रोनाउन. इकडे सुद्धा रिलेटिव्ह प्रोनाउनच विचारलेलं आहे. टू फिल इन द गॅप इन द फॉलोविंग एक्झाम्पल. आय हॅव फॉरगॉटन डॅश डॅश गिव्ह अस दिस बुक. तर 35चं काय येणार आहे तर ऑप्शन नंबर 3. इकडे सुद्धा सेम आहे. आय हॅव फॉरगॉटन
हू गेव अस द बुक म्हणजे कोणी ही बुक मला दिलेली आहे हेच मी विसरलेलो आहे, म्हणून इकडे हू हे सुद्धा व्यक्तिवाचकच आहे. कोणाबद्दल आपण बोलतोय त्या व्यक्तीबद्दल, जे मला माहिती नाही ती कोण व्यक्ती आहे, म्हणून हू इकडे यूज केलेला आहे. ओके मित्रांनो, जर लेक्चर आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला अशाच लेक्चरसाठी सबस्क्राईबसुद्धा करा. गॉड हेल्प्स डॅश डॅश हू डॅश डॅश देमसेल्फ. पुन्हा हा रिपीट झालेला आहे क्वेश्चन. तर गॉड हेल्प्स काय येणार, दोज. हू हेल्प्स देमसेल्फ म्हणजे ऑप्शन नंबर 4 36. आणि हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. सॉरी हा मित्रांनो, इकडे थोडी मिस्टेक झालेली आहे. इकडे हेल्प्स नाही येणार, हेल्प येईल. ओके, गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्फ. ओके, इकडे एच नाही येणार, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं बघूया. 37 डॅश डॅश ऑफ द स्टुडंट्स इज क्लेवर. तर कोणता आपण इकडे करेक्ट फॉर्म यूज करणार आहोत. 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑल ऑफ द स्टुडंट्स इज क्लेवर येईल की ईच ऑफ द स्टुडंट्स इज क्लेवर येईल. तर 37चं काय येणार आहे, ऑप्शन नंबर 1 येईल. म्हणजे ईच ऑफ द स्टुडंट्स इज क्लेवर म्हणजे प्रत्येक स्टुडंटबद्दल बोललेलं आहे, म्हणून ईच ऑफ द स्टुडंट्स इज क्लेवर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. 38 पिक आउट द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. डॅश डॅश देअर्स इट्स ओनली डॅश डॅश. ठीक आहे, तर 38चं काय येईल, हूज देअर. WHO व्हॉट्स देअर तर नाही येणार, म्हणून हूज देअर. इट्स ओनली आय नाही येणार, तर मी येईल, म्हणून ऑप्शन नंबर 3 हू इज देअर म्हणजे हू इज. ॲपोस्ट्रोफी म्हणजे इकडे इज एस यूज करतो आपण. हू इज देअर. इट्स ओनली मी म्हणजे फक्त ही मीच आहे, इकडे मी आहे. ठीक आहे, आपण क्वेश्चन विचारतो इकडे कोण आहे त्यासाठी वापरतात हू इज देअर. इट्स ओनली मी. क्वेश्चन नंबर 39 आहे. चूज द ॲप्रोप्रिएट रिलेटिव्ह प्रोनाउन टू फिल इन द गॅप इन द फॉलोइंग स्टेटमेंट. द मॅन डॅश डॅश ड्राइव्स द येल्लो कार हीट अ लॅम्प पोस्ट येस्टरडे. ठीक आहे, तर 39चं काय येईल, द मॅन म्हणजे त्या व्यक्तीबद्दल विचारतो, व्यक्तिवाचक आहे म्हणून काय येईल, तर ऑप्शन नंबर 2 द मॅन हू ड्राइव्स द कार येल्लो कार हीट अ लॅम्प. पिक आउट द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक. आय नो द मॅन डॅश डॅश पेंटेड दिस पिक्चर. आय नो द मॅन म्हणजे ह्या मॅनबद्दल आपण सांगतोय म्हणून काय येईल, आय नो द मॅन हू पेंटेड दिस पिक्चर. ऑप्शन नंबर 1. तर क्वेश्चन नंबर 41 आहे. चूज द ॲप्रोप्रिएट रिलेटिव्ह प्रोनाउन. ओके, द पर्सन डॅश डॅश गेव अस दिस प्रेझेंट वॉज माय ग्रेट अंकल. द पर्सन इकडे सुद्धा सेम येईल, मग काय त्या पर्सनबद्दल बोलतो म्हणून ऑप्शन नंबर 2 हू गेव अस दिस प्रेझेंट वॉज माय ग्रेट अंकल. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 42. इकडे सुद्धा आपल्याला प्रोनाउन यूज करायचं आहे. आय नो द मॅन, हे बघा रिपीट पण झालेलं आहे. आय नो द मॅन डॅश डॅश पेंटेड दिस पिक्चर. त्या व्यक्तीबद्दल बोलतो म्हणून आय नो द मॅन हू पेंटेड दिस पिक्चर. ओके, क्वेश्चन नंबर 43. आपल्याला इकडे ॲप्रोप्रिएट वर्ड यूज करायचं आहे. द मेजॉरिटी ऑफ व्ह्युअर्स म्हणजे जे बघणारे जे मेजॉरिटी आहेत ते काय आहेत, तर दे आर चिल्ड्रन अँड इट इज डॅश डॅश हू आर एक्सपोज टू सच अ सीन्स ऑफ व्हायोलन्स. इकडे काय तर व्हायलन्स आहे, तर इथं काय आपण ऑलरेडी चिल्ड्रनबद्दलच बोलतो म्हणून इकडे आपण चिल्ड्रनच यूज करणार आहोत. द मेजॉरिटी ऑफ व्ह्युअर्स आर चिल्ड्रन अँड इट इज चिल्ड्रन म्हणजे ते चिल्ड्रनच आहेत. हू आर एक्सपोज टू सच अ सीन्स ऑफ व्हायोलन्स म्हणजे ऑप्शन नंबर 1. क्लिअर. क्वेश्चन नंबर 44. आपल्याला ॲप्रोप्रिएट प्रोनाउन यूज करायचं आहे इकडे पण. वन कॅनॉट बी केअरफुल ऑफ डॅश डॅश गुड नेम. इकडे पण तुम्हाला एक सांगते मी ट्रिक, लक्षात ठेवा. वन आलं तर इकडे सुद्धा आपल्याला वन्सच येईल. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 3 वन कॅनॉट बी केअरफुल ऑफ वन्स गुड नेम. ओके, तर क्वेश्चन नंबर 45. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. शी वेंट टू द मूवी विथ डॅश डॅश 2 चिल्ड्रन. शी वेंट तिच्याबद्दल बोलतो आहे, मग इकडे आपण काय यूज करणार, तर हर येणार म्हणजे 45चं येणार आहे ऑप्शन नंबर 3. शी वेंट टू द मूवी विथ हर 2 चिल्ड्रन म्हणजे ती तिच्या चिल्ड्रनसोबत मूवीला गेली. द 46 आहे. फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ सेल्फ. दे फाउंड डॅश डॅश इन अ टाईट कॉर्नर. दे फाउंड हिमसेल्फ येईल, दॅमसेल्फ येईल, हर सेल्फ येईल की इट सेल्फ येईल.
तर ऑब्व्हियसली मित्रांनो मी आत्ताच सांगितलं, आता इकडे वन आलं तर आपण तिकडे वन्स यूज केलेलं आहे, तसं इथे दे आलेलं आहे, म्हणून काय येणार आहे देमसेल्फ. ऑप्शन नंबर 2, दे फाउंड देमसेल्फ्स इन अ टाईट कॉर्नर. 47 आहे, इकडे पण आपल्याला करेक्ट प्रोनाउन यूज करायचं आहे. आय टेल माय वाईफ ऑल डॅश डॅश हॅपन्स इन माय कॉलेज. ओके, तर 47चं काय येणार आहे ऑप्शन नंबर 3, ऑल दॅट. ऑलच्या नंतर काय यूज करायचं आहे तर दॅटच येतं मोस्टली, लक्षात ठेवा. आय टेल माय वाईफ ऑल दॅट हॅपन्स इन माय कॉलेज. 48 आहे, fill in the blank in the given sentence with appropriate word. We are much stronger than dash dash at football. तर 48चं काय येईल, वी आर मच स्ट्रॉंगर दॅन दॅम, आम्ही त्यांच्यापेक्षा मच स्ट्रॉंगर आहोत. ठीक आहे, ॲट फुटबॉल. 48चं येईल ऑप्शन नंबर 2. त्यानंतर 49, इथे सुद्धा आपल्याला अप्रोप्रिएट प्रोनाऊन यूज करायचं आहे. वन शुल्ड वन, सॉरी हां, इकडे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल त्यामुळे मी तुम्हाला रीड करून जाते प्रॉपर. वन शुल्ड नॉट बोस्ट ऑफ डॅश डॅश मेरिट्स. वन आलं तर काय यायचं, वनचंच लिहायचं, डोळे बंद करून लिहून टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 50, फिल इन द ब्लॅक विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. डॅश डॅश डिड यू गिव्ह द लेटर टू, विच येल नाही येणार. होम डिड यू गिव्ह द लेटर टू म्हणजे ऑप्शन नंबर 3. 50चं काय येणार आहे ऑप्शन नंबर 3. विच म्हणजे काय तर कोणता, हू म्हणजे काय तर कोण, आणि होम म्हणजे काय तर कोणाला. ऑप्शन नंबर 3 याचं आन्सर आहे. 51, विच ऑफ दिस ॲड्रेस इज करेक्ट, युअर, युअर्स, यू ऑल्स की युअर्स. तर 51चं काय येणार आहे तर ऑप्शन नंबर 4. हे कसं आहे तर परफेक्ट आहे, युअर्स. त्यानंतर हे सुद्धा छोटे छोटे क्वेश्चनसुद्धा येऊ शकतात. ॲक्च्युली हा खूप 97ला आलेला, आत्ता असे विचारत नाही पण आलं तरी लक्षात ठेवा. 52 काय आहे तर विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. ओके, तर 52चं काय येणार आहे डायरेक्ट आन्सर सांगते मी तुम्हाला. दोज बुक्स आर माइन, हे काय तर ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. 53 आहे, अशोका वॉज अ वाईज किंग डॅश डॅश लिव्ह मोर दॅन 2000 years ॲगो. तर 53चं काय येईल, अशोकाबद्दल बोलतो म्हणून तो काय येईल सॉरी एक मिनिट, ऑप्शन नंबर 4 म्हणजे ही. ओके, पुल्लिंगी आहे ना अशोका, म्हणून आपण ही यूज करतो. अशोका वॉज अ वाईज किंग, ही लिव्ह मोर दॅन 2000 years ॲगो. त्यानंतर 54 आहे, चूज द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक. कॅट्स आर व्हेरी युजफुल डॅश डॅश कॅन कॅच माईस. कॅट्स आर व्हेरी युजफुल डॅश डॅश कॅन कॅच माईस. तर 54चं काय येईल, दे म्हणजे दे कॅन कॅच द माईस. ऑप्शन नंबर 2, कारण इकडे आपण प्लुरल फॉर्म यूज केलेला आहे, आर यूज केलं आहे म्हणून इकडे दे येणार. ओके, द 55 आहे, फाइंड द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन अंडरलाइन वर्ड. आय प्रिफर ब्लॅक शूज टू ब्राऊन वन्स. तर 55चा हा कुठला प्रोनाउन आहे तर हा आहे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. ओके, आय प्रिफर ब्लॅक शूज टू ब्राऊन वन्स, हा वन्स हा कोणता प्रोनाउन आहे तर हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. हे मी तुम्हाला टॉपिक जेव्हा घेईल, म्हणजे हे आपले जर क्वेश्चन्स आले ना की आपण पुन्हा ग्रामर टॉपिक वाईज घेणार आहोत. हे सुद्धा आपण प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स बघतो, ह्यात सुद्धा तुमचं खूप सारं एक्सप्लेनेशन देते मी तुम्हाला, जे कवर होणार एक्झामसाठी सफिशियंट आहे. तर टॉपिक वाईजसुद्धा आपण ग्रामर घेणार आहोत. 56, फाइंड द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन ऑफ अंडरलाइन वर्ड. द बॉय हू मेड द टॉप स्कोर्स इज माय कझिन. तर हू हे जे अंडरलाईन केलेलं प्रोनाउन आहे ते कोणतं आहे ते आपल्याला इकडे सांगायचं आहे. तर हे कोणतं आहे मित्रांनो तर हे आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. हा कोणता आहे तर हा आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. मग अशी सांगितलेलं वन्स हा सुद्धा रिलेटिव्ह होता, आणि द बॉय हू मेड द टॉप स्कोर्स इज माय कझिन हा सुद्धा कसा आहे तर रिलेटिव्ह प्रोनाउनच आहे. ओके, नंतर हा लेक्चर संपल्यावर मी तुम्हाला सांगते रिलेटिव्ह प्रोनाउन काय ते सुद्धा सांगणारच आहे. नंतर चूज द करेक्ट वर्ब टू फिल इन द ब्लँक. दिस इज द सेम पेन डॅश डॅश वॉज स्टोलन फ्रॉम माय हाऊस. स्टोलन म्हणजे चोरी गेलेला होता. ओके, तर 57चं काय येणार आहे विच म्हणजे ऑप्शन नंबर 1. दिस इज द सेम पेन विच वॉच म्हणजे त्या पेनाबद्दल आपण बोलतोय. वस्तूबद्दल आलं तर काय येणार विच म्हणजे तो पेन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. डॅश डॅश आर यू गोईंग.
हे काय येणार आहे, तर तुम्ही कुठे, वेअर आर यू गोईंग, हू आर यू गोईंग, हाव आर यू गोईंग, विच आर यू गोईंग लागेल का, तर नाही, म्हणून ऑप्शन नंबर 3 वेअर आर यू गोईंग म्हणजे तुम्ही कुठे चाललेला आहात. तर 59 आहे, टू डॅश डॅश डज दिस सूटकेस बिलॉंग. तर 59चं काय येणार आहे, वन म्हणजे टू होम डज दिस सूटकेस बिलॉंग, ती सूटकेस कोणाला बिलॉंग करते म्हणजे कोणाची आहे ती सूटकेस सॉरी. त्यानंतर पुढचं बघूया 60, चूज द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक. दिस वॉज द रिझन डॅश डॅश ही कुड नॉट कम्प्लीट हिज वर्क. वाय ही कुड नॉट कम्प्लीट हिज वर्क म्हणजे 60चा आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2. दिस वॉज द रिझन वाय ही कुड नॉट कम्प्लीट हिज वर्क. हे याचं रिझन आहे म्हणजे त्यांनी काम कंप्लीट केलेलं नाही, त्याच्या मागचं हे रिझन आहे, हे इकडे सांगितलेलं गेलं. तर क्वेश्चन नंबर 61 आणि आजच्या लेक्चरमधला हा लास्ट क्वेश्चन आहे. द कार डॅश डॅश वॉज स्मॅश्ड इन द ॲक्सिडेंट कॅन नॉट बी रिपेअर्ड. तर काय येणार आहे, द कार विच वॉज म्हणजे ऑप्शन नंबर 3. ओके, विच वॉज, वाय, वेअर हे सगळं लक्षात ठेवा, इझी आहे खूप, तर आला तर तुमचा मार्क पक्का. द कार विच वॉज स्मॅश्ड इन द ॲक्सिडेंट कॅनॉट बी रिपेअर्ड. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.